तर आज मी पुरणपोळी बनवणार आहे। बघा, डाळ शिजून तयार झाली आहे। डाळ मी कुकरला लावून 2 ते 3 शिट्या करून घेतल्या आहे आणि यामध्ये हळद, थोडंसं मीठ आणि तेल टाकलं होतं। तर असा कलर येतो छान, पुरणाला सुद्धा छान कलर येतो। तर ही आपली डाळ शिजून तयार आहे। आता ह्याचं आपण पुरण तयार करून घेऊ। जास्त वेळ शिजवली असती कुकरमध्ये तर ह्यामध्येच पुरण तयार झालं असतं, आपल्याला दळून वगैरे घ्यायची गरज नसती पडली। पण मी 2च शिट्या करून घेतल्या आहेत आणि आता या चाळणीवर टाकून पुरण असं चांगलं बारीक करून घेते। तर हे अशा पद्धतीने आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे। डाळ व्यवस्थित शिजली की पुरण करायला वेळ लागत नाही, पटकन असं हे पुरण आपलं तयार होऊन जातं। तर हे आपण पुरण जे आहे ते चाळणीवरती असं व्यवस्थित दळून घेतलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते, अगदी 1 चम्मच एवढं तूप टाकलं, साजूक तूप। आणि हा बारीक केलेला गुळ टाकून घेते यामध्ये। मला गुळाचं पुरण आवडते बघा, तुम्ही साखर देखील घेऊ शकता गुळाऐवजी। आता हा बारीक चिरून घेतलाय गुळ, तो टाकते। इथे मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती, 1.5 वाटी बारीक करून गुळ घेतला आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, किंवा मग अर्धा गुळ आणि अर्धी साखर असं प्रमाण देखील तुम्ही घेऊ शकता। आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि याला छान असं शिजवून घेणार आहोत। जोपर्यंत घट्ट होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं। गुळ चांगला वितळला जाईल असं। आता हे पुरण आपण बारीक दळून घेतलं आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटांमध्ये हे तयार होईल, किंवा मग थोडासा वेळ लागू शकेल। गुळ जर जास्त जाड घेतला तर जास्त वेळ लागेल पुरण शिजायला, आणि बारीक करून घेतला तर मग कमी वेळात होईल बघा। तर हे आता व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं। मध्ये मध्ये असं हलवून देखील घ्यायचं आहे। आता गुळ वितळला की लगेचच हे पातळ होईल आणि नंतर घट्ट व्हायला सुरुवात होईल। कुणाला गुळाचं पुरण आवडते, कुणाला साखरेचं आवडते, तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गुळ घ्यायचा आहे। आता मी हे घट्ट होईस्तोवर शिजवून घेते। तर हे पहा, 5 मिनिटं झाली आहेत आणि पुरण सुद्धा छान असं घट्टसर होत आलेलं आहे। अजून आपण 2 मिनिटं ह्याला मंद आचेवर शिजवून घेणार आहोत। तोवरती पीठ मळून घ्यायचं।
ताटामध्ये पीठ घेत आहे, गव्हाचं पीठ. इथे तुम्ही थोडा मैदा देखील टाकू शकता या पिठामध्ये, पण मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच बनवणार आहे. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अगदी पाव चमच एवढं मीठ टाकून घेते. एक चम्मच साजूक तूप टाकायचं किंवा तेल टाकलं तरी चालेल. मी तूप टाकत आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ सुद्धा खूप असं घट्ट नाही भिजवायचं, अगदी मऊसूत थोडंसं पातळसर असं पीठ भिजवायचं आहे, म्हणजे पोळी खूप छान लाटता येते. पुरण सुद्धा सर्व काठांपर्यंत पसरते, त्यामुळे खूप असं घट्ट नाही भिजवायचं. पाणी सुद्धा थोडं थोडं टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. पुरण देखील तयार झालं आहे. इथे मी गॅस बंद करते आणि थोडं थंड व्हायला याच कढईमध्ये ठेवून देते. इकडं पीठ सुद्धा माझं मळून तयार झालेलं आहे. आता हे जे पीठ आहे ते आपण 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊ. पीठ साईडला ठेवून द्यायचं. आता हे जे पुरण आहे यामध्ये आपण जायफळ टाकून घेऊ. तर इथे मी अख्खं जायफळ घेतलं आहे आणि थोडंसं असं किसणीवरती किसून टाकायचं आहे. जास्तही नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकलं आहे. सुंठ पावडर टाकते. अर्धा चम्मच एवढी सुंठ पावडर सुद्धा टाकत आहे. मिक्स करून घ्यायचं. काही ठिकाणी ना पुरणामध्ये सोप सुद्धा टाकतात, जी बडी सोप असते तिची पावडर करून टाकतात. तर मी इथे सुंठ आणि जायफळ टाकलं आहे. आता वेलची पूड सुद्धा वाटून टाकते. तर या खलबत्त्यामध्ये 2-3 हिरवी वेलची वाटून घेऊन टाकायची आहे, किंवा तुम्ही थोडी अशी पावडर देखील बनवून ठेवू शकता. या वेलचीमध्ये ना थोडीशी साखर सुद्धा टाकायची, म्हणजे वेलची लवकर बारीक होते. या वेलचीचे टक्कर जे आहे ते फेकून न देता चहामध्ये याचा वापर करू शकता. मी असे साईडला काढून ठेवत आहे आणि चहामध्ये छान याचा सुगंध येतो बघा हिरव्या वेलचीचा.
आता ही आपण फ्रेश वाटलेली वेलची सुद्धा यामध्ये टाकत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा. पुरण थंड देखील होत आलेलं आहे. अगदी 2 मिनिटं आपण ह्याला पुन्हा थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत पीठ सुद्धा छान असं मुरेल. आता हे जे पुरण आहे ते आपण ताटामध्ये काढून घेऊ. खूप छान असं मस्त झालेलं आहे पुरण. अगदी रंग सुद्धा छान आलेला आहे. आता ही कढई मी घासायला टाकते आणि आपण पोळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत. तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी. पुरणपोळी म्हटलं की साजूक तूप आपल्याला लागणार आहे. आता पुरण तयार झालेलं आहे. पीठ सुद्धा तयार आहे. आता आपण पोळी लाटायला घेणार आहोत. आता जे मळलेलं पीठ आहे त्याचा लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि अशा हाताने पारी करायची. पारी म्हणजे वाटी टाईप असं गोल बनवायचं आहे. यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेते. तेल लावलं तरी चालेल. आता यामध्ये हे जे पुरण आहे ते भरून घेणार आहोत आपण. आणि ही जी वाटी आहे आपण बनवलेली ती छान अशी व्यवस्थित बंद करायचं म्हणजे पुरण बाहेर येणार नाही. असं आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. पोळीला कोरडं पीठ लावायचं या पारीला आणि हलक्या हाताने जे आहे ते पोळी लाटायला सुरुवात करायची. तुम्ही पाहू शकता पुरण सर्व बाजूने दिसत आहे. तव्याला आणि पोळीला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि पोळी तव्यावर टाकायची आहे. मस्त अशी तूप लावून भाजायची. आता ही पोळी भाजते तोवर आपण दुसरी सुद्धा लाटून घेणार आहोत अशाच पद्धतीने.
आपली ही एक पुरणपोळी तयार झाली आहे. आपण अशीच आता ही दुसरी सुद्धा लाटून घेणार आहोत. असं केल्याने पुरण जे आहे ते काठापर्यंत पसरते बघा, आणि पोळी लाटायला सुद्धा सोपं जाते. म्हणून आधी थोडंसं हातावरती आपण बनवून घ्यायचे आहे. डाळीत थोडंसं पाणी जास्त झालं असतं तर मी कटाची आमटी सुद्धा बनवली असती, पण मी आज जेवढं पाणी टाकलं होतं डाळीमध्ये तर डाळ बरोबर शिजली आहे, पाणी शिल्लक राहिलं नव्हतं. त्यामुळे आमटी न बनवता फक्त आज पुरणपोळीच बनवणार आहे. आता ही सुद्धा पुरणपोळी आपण छान अशी दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घेणार आहोत. तर आजच्या तुम्हाला पुरणपोळ्या नक्की आवडल्या असतील. पुरणपोळ्या कशा झाल्या मला कमेंट करून सांगा, आणि हो व्हिडिओ आवडला नाही आवडला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता हे संपूर्ण पुरणपोळ्या मी बनवून घेते. तर भेटू पूर्ण पोळ्या बनवून झाल्याच्या नंतर. तर अशा ह्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. कशा झाल्या नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा छानशा अशा नवीन रेसिपीसह.